ज्येष्ठ क्रीडा शिक्षक प्राध्यापक संजय धोपावकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात. जुडो क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कर्तृत्ववान क्रीडा शिक्षक प्राध्यापक संजय धोपावकर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव सोहळा रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साविड येथील माऊली सभागृहात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवा प्रवासाला मानवंदना देण्यासाठी मित्रपरिवार, सहकारी, विद्यार्थी आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 31 जानेवारी 2026 रोजी सेवामुक्त झालेल्या प्राध्यापक धोपावकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो खेळाडू घडवले. प्रेमराज सारडा कॉलेज येथे क्रीडा संचालक म्हणून कार्य करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जिद्द आणि प्रामाणिकपणाचे संस्कार रुजवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. या सोहळ्यात क्रीडाधार या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी अप्पर मुख्य सचिव गृह आनंद लिमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच आयुर्वेदिक गुणे कॉलेजचे चेअरमन सचिन जगताप, धनश्री विखे पाटील, हिंद सेवा मंडळाचे संचालक सुमितीलाल कोठारी, उद्योगपती राजेंद्र चोपडा तसेच पद्मजा धोपावकर व धोपावकर परिवार यांची विशेष उपस्थिती होती. अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतात धोपावकर सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सहकार्याविषयी हा प्रवास शक्य झाला नसल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी प्रभावी शैलीत केले. प्रास्ताविक इंजिनियर असीम शेख यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले. भावनिक वातावरणात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना मानवंदना अर्पण केली. धोपावकर सर हे केवळ क्रीडा शिक्षक नाहीत, तर ते शिस्त आणि प्रेरणेचे विद्यापीठ आहेत, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सर्व माजी जुडो खेळाडू, शिक्षक वर्ग, मित्रपरिवार तसेच सत्कार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आपले सर्व उत्कृष्ट क्रीडा प्रेमी, क्रीडा रसिक, मित्रपरिवार आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मी एक आयोजक म्हणून, आयोजक प्रमुख म्हणून इंजिनियर असीम शेख आपल्या सर्वांची या कृतज्ञता सोहळ्यामध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे आजचा हा दिवस हा फक्त एक समारंभ नव्हे, तर आज या एका प्रवासाला सलाम करण्याचा दिवस आहे असं मी समजतो. सेवेचा प्रदीर्घ प्रवास, कर्तव्यनिष्ठेचा प्रत्येक पायरी आणि प्रामाणिकपणाने जपलेली मूल्ये या सर्व आठवणींसह आज एक सुंदर पर्वाची सांगता होत आहे. 31 जानेवारी 2026 दिनदर्शिकेतला आहे एक तारीख नव्हे, तर आपल्या सर्वांसाठी हा एक भावनिक टप्पा होता की ज्या दिवशी माननीय प्राध्यापक संजयजी धोपावकर सर आपल्या सेवेतून निवृत्त होत होते. पण एखादा गुरु निवृत्त होतो का? गुरु म्हणजे ही फक्त नोकरी नव्हे, फक्त एक चाकरी नव्हे, तर मला असं वाटतं ती आयुष्यभराची एक सुंदर साधना आहे. आणि ही सुंदर साधना मी असं म्हणेल की ज्यांनी पूर्ण आपल्या मनापासून पूजली ते आपले सर्वांचे लाडके माननीय प्राध्यापक धोपावकर सर. मग सर, तुमच्यासारखी जे लोक आहेत की त्यांच्या सकाळी पहाटे उठल्यापासून तर रात्रीच्या सगळ्या तुमच्या प्रॅक्टिसेस होऊसपर्यंत, लोकांचा प्रत्येक विद्यार्थ्याचा खेळाडूचा सराव होऊसपर्यंत तुम्हाला काही चैन पडतं. म्हणजे कुठेही तुम्ही बाहेर गावी जरी गेले तरी तुम्हाला इकडे लक्ष इकडे असतं की काय चाललंय, क्लासला किती मुलं, इकडे किती मुलं आले, आज काय झालं. कुठले तुमचे सुद्धा खेळाडू बाहेर गेले एखाद्या मॅचेसला, तर तुम्हाला तिथं एका तुमचा प्रशिक्षक घ्यायला तुम्ही त्याला विचारत असता. हे अनेक लोकांचं पाहतो. हे अनेक लोक तिथे फोन लावतात, ते जेवले का, ते झोपले का, ते किती वाजता उठवलं, त्याचा सराव घेतला का. कारण तिथं मॅचेसला जातात तिथं सुद्धा सराव घ्यावा लागतो. म्हणजे एवढं सगळं बारकाईने हे सगळे लोक हे काम करत राहतात. म्हणून हे लोकांना आपण म्हणू शकतो की हे खरे खेळाडू. तर यांना सुद्धा नोकऱ्या मिळाल्या. काही लोक नोकरी मिळाली, ते काम झालं तर पगाराचं काही अकाउंट येतं, त्याच्यामुळे काय बाकीचं काही पाहावं लागत नाही फार. पण मनातून जो जिद्दीने काम करत राहतो, उद्देश एवढाच असतो की आपल्याला आपल्या नंतरची पिढी या क्षेत्रामध्ये पुढे आणायचंय, त्यांना चांगलं घडवायचंय, त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवायचंय. आणि म्हणून याच्याकरता काम करणं ही पिढी सर, आता तुमच्या नंतरची पिढी फार मोठा प्रश्नचिन्ह आहे की उद्याच्या काळामध्ये फार मोठं तसं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर आव्हान आहे की एवढ्या जिद्दीनं काम करणारी माणसं हे पुढच्या पिढीमध्ये राहतील का नाही, मिळतील का नाही. हे म्हणजे आम्हाला जसं धनुभाईला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे आव्हान आहे की या विचाराची पिढी तयार करणं हे फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू की तुमचा आदर्श, तुमच्यासारख्या ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श हा पुढच्या पिढीने घेतला पाहिजे. नोकऱ्या मिळाल्या,
किती जरी पैसा मिळाला तरी त्या विचारानं अंतर्मनाने काम करणाऱ्या पिढ्या ह्या आपल्या सर्वांना मिळून उद्याच्या काळामध्ये देखील घडवावं लागतील. तितक्या आत्मीयतेने त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं आपल्या जसं एक ही आपलं एक काहीतरी ॲसेट आहे आणि ॲसेट म्हणून त्याला आपल्याला पुढे तयार करायचं, ह्या विचारानं कुठेतरी काम करणाऱ्या पिढ्या आपल्याला तयार करावं लागतील. आणि म्हणून तुमचा उपयोग किंवा तुमच्यासारखे जे अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत तर आम्हाला निश्चितपणे या तुमच्यासारख्यांची मदत भविष्यामध्ये देखील या अहिल्यानगर क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास करत असताना ही पावलोपावली पदोपदी आम्हाला ही लागल. आणि त्याच्यातून तुम्ही जसं आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आश्वासित केलंय की आम्ही आमचं उर्वरित जीवन याच्याकरता समर्पित करू. त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना करतो, इथं हनुमंतरायाला प्रार्थना करतो की तुम्ही अशाच स्थितीमध्ये, जसं आज तुम्ही रिटायर माणूस वाटत नाही, तर अशा स्थितीमध्ये तुम्ही 100 गाठो ही मी आज हनुमंतरायाला प्रार्थना करतो की अशाच शरीरामध्ये तुम्ही अशा स्थितीमध्ये राहावा आणि मी पुढच्या पिढ्या त्या अशा घडवत राहावं अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. म्हणजे मला असं वाटतं की मी फक्त त्यांना भेटायचंच राहिलो होतो, नाही तर त्यांच्याबद्दल मला सगळंच माहिती होतं. कारण मला असं वाटतं अनेक वेळा ज्या वेळी कुठलाही प्रसंग येईल तर घरामध्ये धोपावकर सरांचं नाव निघालं नाही असं कधीच घडलं नाही. म्हणजे कुठलाही प्रसंग असला तर मला असं वाटतं की स्मिता माझ्या आयुष्यामध्ये मागच्या लग्नापासून सगळ्यात जास्त धोपावकर सरांबद्दल बोलली असते. कारण कुठलाही प्रसंग आला तर सेन्से असे होते, सेन्से तसे होते, आम्हाला अशी शिस्त लावली, संध्याकाळी जायचो, रात्री जायचो, पण केवळ एक आदरयुक्त भेटी. म्हणजे मी बघितलं स्मिता असेल किंवा तिचे सगळे कलिग्स, कारण तिचे बरेचसे मित्र माझेही आता संपर्कात असतात आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये धोपावकर सरांबद्दल अतिशय आदर त्या ठिकाणी आहे, अतिशय आदरयुक्त भीती त्या ठिकाणी आहे. आता सचिन भाऊंनी आपण उल्लेख केला, मला असं वाटतं कुठलंही शहर असेल किंवा कुठलाही प्रांत असेल त्याच्या विकासामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. एखाद्या शहराची क्रीडा संस्कृती असते, एखाद्या शहराची कला संस्कृती असते, एखाद्या शहराची साहित्य संस्कृती असते, एखाद्या शहराची वाचन संस्कृती असते. आणि मला असं वाटतं अहिल्यानगर शहरामध्ये मला आता 8 महिने झाले या ठिकाणी जॉईन होऊन, मी आल्यापासून पाहतो का या शहराने अनेक दिग्गज खेळाडू अनेक खेळाडूमध्ये या राज्याला दिले. अनेक खेळाडू सरांचा उल्लेख झाला वारंवार, 13 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गोल्ड मेडल्स असतील, सिल्वर मेडल्स असतील त्या ठिकाणी मिळाले. सरांचा मुलगा आदित्य एशियन गेम्स त्या ठिकाणी खेळला. याचा आमच्या सर्व परिवारामध्ये सार्थ अभिमान आहे. मी या प्रसंगी उपदेश करायला इथे नाहीये. खरं म्हणजे संजयबद्दल खूप सारे अनुभव सांगता येतील. मी जेव्हा इथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करत होतो तेव्हा या मंचावर उपस्थित असलेल्या ज्या दिग्गजांच्या वडीलधारी मंडळींबरोबर माझा खूप चांगला इंटरॅक्शन झाली. परंतु त्या काळातले काही पदाधिकारी म्हणायचे नाही नाही असं नाही वगैरे, एक्सला करा, वायला करा, झेडला करा. मी म्हटलं आता याला तर करायचं आहे. संजयला फाईल घेतली, पाठवली. व्हाईस चान्सलर अजूनही आठवतं भंडारी सर कोळसकर म्हणून पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं सर तुमच्याकडं फाईल पाठवून 6 महिने झाले आणि कदम नावाचा क्रीडा क्षेत्राचा डेप्युटी डायरेक्टर तो फाईलच पुढे नाही पाठवत. तो म्हणतो 50,000 रुपये द्या तर माझी सही करून फाईल पुढे पाठवी. मी आणलेत म्हटलं 50,000 द्या त्यांना बोलून. कोळसकर सर एवढे घडत बाप रे, पारच चढला त्यांचा. बेल वाजवली, यांची फाईल मागवा बोली. इथंच इथं फाईल मागवली. सगळं पाहिल्यावर 1 मिनिटात सही आणि मान्यतेचं पत्र दिलं की धोपावकर यांची क्रीडामध्ये जे फिजिकल डायरेक्टर जी होती ती ताबडतोब मान्यता पत्र दिलं आणि त्या कदम यांना रस्टिकेट केलं. वगैरे गेलं तर चालेल, ते एक दिवस क्लासला उशीर झालं तर सरांनी जसं सगळ्यांना डिसिप्लिन मध्ये म्हणजे अक्षरशः धुवून काढायचे त्या पद्धतीने मला त्या ठिकाणी हात घालून काढलं. परंतु त्यावेळेस थोडंसं वाटलं, परंतु चला ते सवय लागली. त्यावेळेस पासून जी खरं म्हणजे स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायची जी सवय लागली संदीप पाहिला. मग तुमच्या बरोबर नंतर कोल्हापूरला येण्याची संधी मिळाली मला.
तर सरांनी जे स्पोर्ट्समध्ये जे आपण ज्याला म्हणू की डिसिप्लिन जे सरांनी शिकवलं आणि त्यामुळंच तुम्हाला सांगतो की जवळपास 13 आहे ना 13 छत्रपती पुरस्कार विजेते हे आपल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली घडले. अवेअर झालेला आहे. प्रत्येकाची विचार अशी झालेली आहे की शिक्षण तर चालूच आहे, पण मुलांनी स्पोर्ट्समध्ये सुद्धा पुढे गेलं पाहिजे. स्पोर्ट्सला खूप चांगला स्कोप आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी मिळतोय. त्याच्यामुळे प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलालाही नॅशनल इंटरनॅशनल या स्पोर्ट्सपर्यंत मुलं गेली पाहिजे. एक हेल्थ, एक फिटनेस म्हणून तरी स्पोर्ट्सला आज बघितलं जातं. तर त्याच्यासाठी तुमचं मार्गदर्शन खरंच खूप मोलाचं ठरेल. यापुढेही तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा अशीच मी विनंती करेन. आणि या कार्यक्रमासाठी दादा येणार होते, पण काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही. पण तुम्हाला, तुमच्या परिवाराला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. त्या काळामध्ये या मुलांमध्ये गप्पा मारताना अनेक डॉक्टर्स होते, त्यांची मुलं होती, त्यांच्याशी चर्चा करायचो. अनेक कोचेस मला बाहेर भेटायचे, त्यांच्याशी चर्चा करायचो. जे काय समजेल ते सगळं गोळा करायचं आणि यांना शिकवायला लागायचं. त्या मुलांना म्हणजे सांगितलं तर आत्ताच ते सांगतील की आम्ही सायकोलॉजिकल ट्रेनिंग घ्यायचं. त्यावेळी आम्ही टेस्ट घ्यायचं, जे टेस्ट अँड मेजरमेंट असं की एका मिनिटात तो किती डिप्स मारतो, एका मिनिटात किती डाव टाकतो, एका मिनिटात किती गोष्टी करतो, आणि याचं नोंदी ठेवल्या जायच्या. मला त्याही नोंदी आजही आहेत कशा. त्याच्यानंतर त्या मुलांना आम्ही एक कार्ड दिलं होतं की स्पर्धा खेळल्यानंतर ती स्पर्धेमध्ये तू किती बाउट्स खेळला, किती जिंकला, किती हरला आणि काय पोझिशन आली. मग त्याच्यामुळे कसं होतं, क्रिकेटमध्ये जसं म्हणतात ना प्रत्येक बॉलला एक विक्रम होतो, तसं आमच्या खेळाडूंकडे जर त्यांनी ठेवलं, नंतर कंटाळा केला, मी कंटाळा केला, त्यांनी केला. परंतु त्यांना कळलं असतं की माझी 100वी मॅच आहे, माझा 100वा विजय आहे. त्याच्यानंतर मग किती कोणता डाव टाकला, मी जेव्हा हरतोय तेव्हा एका डावावर ह्या डावावर हरतोय, मी नाही कधी हरतच नाही. अनेक गोष्टी त्याचं समजत होत्या. पण तेव्हा आम्ही बाळबोध पद्धतीने आम्ही हे करायचो. आणि आमची गंमत अशी होती की आम्हाला जुडोचं पुस्तक माहिती नव्हतं, मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता. म्हणजे आम्ही जे फक्त बघायचो ते डोळ्यात साठवायचो. मुलंही आणायची की सर असं डाव आहे, मी बघितलं होतं त्या नॅशनलला, जमेल का. आम्ही त्याच्यावर प्रयोग करायचो, त्या प्रयोगातनं डाव शिकलो आम्ही. त्यामुळे जापनीज नावच माहिती नव्हतं, आम्ही मराठी नाव द्यायचं त्यांना. काही आमच्याकडे कुबी नागे नावाचं नाव असतो की नेक थ्रो, त्याचं नाव मुलांना किंवा आम्ही ठेवलं होतं मुंकी.